आम्हाला जास्त नशीबवान नका समजू, कारण जेव्हा तुम्ही झोपलेला असताना आम्ही तेव्हा पण काम करत असतो। मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगवरती बनवलेला आहे। पण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवल असे टेक्स्ट इफेक्ट आणि शेक इफेक्ट यूज केलेत। तर ते मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे जर तुम्ही एडिटर असाल तरी देखील बनवू शकता, आणि जरी नसेल तरी देखील एकदम खतरनाकरित्या बनवू शकता। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सर्वात अगोदर मी जे काही तुम्हाला मटेरियल दिलेलं असणार आहे ते मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि जे काय अलाइट मोशनचे प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेले असतील ते अलाइट मोशनचे प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जसं की मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे 2 प्रोजेक्टची गरज लागणार आहे। हे 2 प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात अगोदर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, हे बघू शकता लिरिक्स वगैरे मी सर्व काही ॲड केलं आहे। पण मित्रांनो, ह्याला जो काही गोल्ड इफेक्ट आपण गोल्डन कलरचं आपण काय टेक्स्टला इफेक्ट दिला आहे तो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच ॲप्लाय कसं करायचं ते समजणार आहे। ओके, तर मित्रांनो, प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो सिम्पली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, ह्या फोटोला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत असं सेट करायचं आहे। आणि या प्रकारे शेवटपर्यंत सेट केल्यानंतर आता बघू शकता मित्रांनो, 8.26 पासून पुढे मी तुम्हाला बिटमार्क दिले। तर सिम्पली मित्रांनो, ह्या बिटमार्कपासून पुढे जेवढे पण आपले फोटो आहे त्याला तुम्हाला 2 पार्टमध्ये कट करायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी मी जेवढे पण बीट आहेत त्या प्रत्येक बीटवरती येऊन या फोटोला 2 पार्टमध्ये या प्रकारे असं कट करून घेतोय। तर मित्रांनो, फोटोला कट करून घेतल्यानंतर आता पहिल्या पार्टमधला आपला जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे। आणि या प्रकारे जी काही आपली ऑडिओची लेअर आहे त्याच्या वरच्या बाजूला असं सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो, इथून पुढचे जे काही फोटो असतील त्यांना देखील तुम्हाला या प्रकारे लॉंग प्रेस करून खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी जेवढे पण फोटो होते त्यांना मी या प्रकारे खालच्या बाजूला घेऊन आलो आहे। आणि आता ही जी काही रेक्टँगलची लेअर असेल त्याला तुम्हाला या प्रकारे या फोटोच्या वरच्या बाजूला घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी एक या प्रकारची PNG आहे, सिम्पली ती PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे। आणि PNG ॲड केल्यानंतर जिथेपर्यंत आपलं टेक्स्ट आहे बघू शकता इथेपर्यंत आपल्या ज्या काही लिरिक्स आहेत त्या लिरिक्सपर्यंत तुम्हाला 8.26च्या बीटपर्यंत ह्या PNGला तुम्हाला या प्रकारे असं वाढवून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो, ह्या PNGला देखील तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे। आणि ज्या आपली काही लिरिक्स टेक्स्ट असणार आहे त्याच्या तुम्हाला या प्रकारे असं खालच्या बाजूला स्टेट करायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे। नंतर मित्रांनो, आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर आता मित्रांनो, जो काही टेक्स्टचा इफेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये येऊन आता बघू शकता ही जी काही लिरिक्सचे आपला ग्रुप आहे सिम्पली त्या ग्रुपला मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता काही या प्रकारचे टेक्स्ट इफेक्ट म्हणजे टेक्स्ट मी तुम्हाला दिलेत। तर सिम्पली यामध्ये तुम्हाला आपला जो काही इफेक्ट आहे तो ॲप्लाय करायचा आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता आपली जी काही खालची टेक्स्टची लेअर आहे सिम्पली तिला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। लेअरला सिलेक्ट केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता इफेक्ट पेस्ट केला तरी देखील आपला गोल्डन कलरचा जो काही इफेक्ट होता तो या टेक्स्टला आलेला नाही। तर मित्रांनो, तो कसा आणायचा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ह्या जो काय आपण इफेक्ट पेस्ट केला आहे त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि वरती सर्च बारवरती इथे तुम्हाला फ्रॅक्टल रेड चेस हा जो काही इफेक्ट आहे सिम्पली ह्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आणि स्टँडर्ड सेटिंगला ॲड करून घ्यायचा आहे। स्टँडर्ड सेटिंगला ॲड केल्यानंतर सिम्पली मित्रांनो ह्या इफेक्टला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। आणि या टेक्स्टच्या सुरुवातीला येऊन आता इथे खाली बघू शकता इथे जे काय काय तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर सिम्पली तुम्हाला हा जो काही इव्हॉल्युशनचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला येऊन जायचं आहे। आणि इथे एक तुम्हाला ॲनिमेशन की देऊन टाकायचे आहे। नंतर मित्रांनो, ह्या टेक्स्टच्या एकदम लास्ट पार्टवरती यायचं आहे। बघू शकता इथे लास्टला मी आलो आहे। आणि लास्टला आल्यानंतर हे जे काही इव्हॉल्युशन आहे ते तुम्हाला 0.99 वरती असं ठेवायचं आहे।
तर बघू शकता या ठिकाणी 0.99 वरती मी सेट केलं आहे. 0.99 वरती सेट केल्यानंतर आता खाली स्केल आहे जे तुम्हाला काय सगळं हालचाल करायची नाही. नंतर मित्रांनो इथे जे काही स्ट्रेच जे काय दिसतंय इथे तुम्हाला 2 एक्स आणि वाय असे 2 ॲक्सिस तुम्हाला दिसत आहेत. तर सिम्पली मित्रांनो जी एक्स ॲक्सिस आहे ओके, तर आता आपले एक्स वर आहे बघू शकता. इथे आल्यानंतर ही जी आहे काय आहे तुम्हाला 0.63 वरती ठेवायचं आहे ओके. तर या ठिकाणी मी 0.63 वरती ठेवलेलं आहे. 0.63 वरती ठेवल्यानंतर जी काही इंटेन्सिटी आहे सिम्पली मित्रांनो ह्या इंटेन्सिटीला तुम्हाला एकदम फुल करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो स्पीड वगैरे कसल्याही प्रकारे तुम्हाला हलवायचं नाही. आता इथे कलर 1 जो काही तुम्हाला दिसतोय सिम्पली या कलरवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि हा जो काही 3 नंबरला पिवळा कलर दिसतोय तो तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे. हा पिवळा कलर ॲड केल्यानंतर आता जो काही पांढरा कलर आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि जो काही 2 नंबरचा कलर आहे तो तुम्हाला या ठिकाणी असा ॲड करून घ्यायचा आहे. आणि खाली मित्रांनो जो काही ऑक्टाव्ह्यूज तुम्हाला दिसतोय तर सिम्पली त्याला तुम्हाला 2 वरती असं घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे गोल्डन इफेक्ट आपला ॲप्लाय झाला आहे. आता मित्रांनो सिम्पली आपली जी काही पहिली लेअर आपण या ठिकाणी म्हणजे पहिला जो काही इफेक्ट तयार झाला आहे सिम्पली त्यात तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता पुढे जेवढे पण काय आपल्या लेअर असणार आहे टेक्स्टचे तर त्या टेक्स्टच्या लेअरला तुम्हाला हा इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि बघू शकता आपले जे काही इफेक्ट वगैरे होतं ते एकदम खतरनाकरित्या इथे अप्लाय झालेला आहे. आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे आणि जो काही खालच्या बॅकग्राऊंडचा फोटोचा इफेक्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटमार्कमध्ये येऊन आपला जो काही इथे बॅकग्राऊंडला फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो हा जो काही मी ओव्हरले दिला आहे सिम्पली ह्याला तुम्हाला ॲड करायचा आहे आणि एकदम शेवटपर्यंत ह्याला सेट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो ह्याचा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे बघू शकता लाईटनवरती क्लिक करून त्याला लाईटनवरती सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो ह्याची जी काय ऑपोसिटी आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे ठेवू शकता आणि ऑपोसिटी ठेवल्यानंतर ह्याला लॉंग प्रेस करून आपला जो काही फोटो आहे त्याच्या तुम्हाला वरच्या बाजूला या प्रकारे असं सेट करायचं आहे. या प्रकारे सेट केल्यानंतर आता मित्रांनो इथे बघू शकता 8.26 बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या काही मी तुम्हाला PNG दिलेत बघू शकता ही एक एडिटरची मी PNG दिल्या. सिम्पली ही PNG किंवा जी काय तुम्हाला इमोजी मी दिली ती इमोजी देखील तुम्ही या ठिकाणी अशी ॲड करू शकताय आणि ह्याला व्यवस्थित तुमच्या हिशोबाने साईज वगैरे सेट केल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला शेक इफेक्ट ॲप्लाय करायचा आहे. त्यासाठी सिम्पली मित्रांनो ह्या प्रोजेक्टमधून बॅक येऊन आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे. जो काही पहिला इफेक्ट असणार आहे तो तुम्हाला कॉपी करून आपल्या मेन बिटमार्कमध्ये येऊन जायचं आहे आणि बिटमार्कमध्ये आल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता हे जे काही छोटे छोटे बिटमध्ये फोटो आहेत त्या प्रत्येक फोटोला तुम्हाला आता जो काही इफेक्ट कॉपी केला आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करून टाकायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता इथून मित्रांनो बॅक यायचं आहे. नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काही लास्टचा इफेक्ट आहे तो इफेक्ट कॉपी करून आपला जो काही लास्टचा फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिम्पली शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.